मला वाटतं शिंदेने दिलेली 3 महिन्याची मुदत काही कमी नाहीये. हो, पण ह्या मुदतीत या घरातली करती माणसं काही करण्यासाठी धडपडली तर ह्या दिलेल्या मुदतीचा उपयोग. नाही तर शिंदे सारखी माणसं काय आयुष्यभर पुरत नाहीत. दिशा, जे काय व्हायचं असेल ना ते तुझ्याच हातून होईल. गेली 25 वर्ष ह्या कुटुंबाला स्वतःचं हक्काचं घर नाही हे सत्य कोणाला बोचत नाही. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. ह्या कुटुंबाला स्वतःचं हक्काचं घर नाही हे सत्य कोणाला बोचत नाही. हे किती दुर्दैवाची गोष्ट आहे. सर 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 देशमुख सर सर अरे मार पाणी मार सर. बरं वाटतंय का सर? काळजी करू नका, मी आहे. शिंदे राणे उचला ना. या सर, या सर. सावकाश सांभाळून या. त्या दिवशी मी तुला सांगत होतो ना आपल्या पिल्लूसाठी आणलंय. प्रियांकाला हा घरट्याचा फोटो नकोय. तिला एक खरं खुरं घर हवंय. अहो, असले फोटो काढून एनलार्ज करण्यापेक्षा एखादं घर घ्यायची धडपड करा. आज त्याची आपल्याला जास्त गरज आहे. आणि ते देखील तुम्हाला जमत नसेल ना तर निदान तिला स्वप्नातलं जगणं तरी शिकू नका. पण जगणं म्हणजे नुसतं पोट भरणं नाही हो. त्यापेक्षा भरपूर काही लागतं. उद्या आपल्या घरात कोणी आजारी पडलं किंवा कोणाचा अपघात झाला. कशाला अभद्र बोलतेस तिने सांजे तू? अभद्र नाहीये, आज घडलंय ते आपल्या बाबांबाबतीत. काय झालं दिशा? काय झालं बाबांना? अगं सांग ना. आज भर रस्त्यात बाबा चक्कर येऊन पडले आणि त्यांना डॉक्टरकडे नेण्यापासून त्या औषधापर्यंत सगळा खर्च त्या पोलीस इन्स्पेक्टरनी केला. मला त्यांना देण्यासाठी पैसे सुद्धा नव्हते माझ्याकडे. तुम्हाला काय वाटतंय की नाही? तुम्ही जरा विचार करा. अरे हे काय रडतोयस का? रडतोस काय म्हणजे काय बाबा? एकाही शिक्षकाला मी काढलेले फोटोग्राफ्स आवडले नाहीत. पर्यावरणावरती होणाऱ्या प्रदर्शनासाठी त्यांनी एकही फोटोग्राफ निवडला नाही माझा. अरे म्हणून रडतोयस? रडून परिस्थिती बदलणार आहे का? विशाल, स्वतःचं भवितव्य बनवायला अथवा घडवायला प्रचंड चिंता लागते. तो महासागर पाहिलास? माणसाची ध्येय आणि महत्वाकांक्षा या नेहमी महासागरासारख्या विशाल अफाट असल्या पाहिजेत. वादळ येतं आणि वादळामुळे महासागर खवळून उठतो, परंतु ते वादळ महासागराला आटवू शकत नाही किंवा महासागराला उद्ध्वस्त करू शकत नाही. शेवटी माघार घ्यावी लागते ती वादळाला. महासागर तसाच राहतो. विशाल सागरासारखं विशाल बाह्यरूप आणि विशाल अंतरंग यामुळे महासागर हा माझी नेहमीच प्रेरणा राहिलेला आहे. म्हणूनच तुझं नाव मी विशाल ठेवले. तू सुद्धा महासागराच्या कडून प्रेरणा घे.
आणि विशाल अशी स्वप्न पहा. जीवनात काहीतरी करून दाखवण्याचं स्वप्न बघ. पाहणार ना बेटा? हो बाबा.